नाशिक विधान परिषदेची जागा शिवसेनेला मिळाली असली तरी या जागेवरती भाजपच्या गणेश गीतेंनी अर्ज दाखल केलाय। जागा वाटप जाहीर होण्याच्या आधीच गीतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। गीतेंनी भाजपकडून अपक्ष आणि अपक्ष असे दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेत। गणेश गीते मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहेत। दरम्यान आता गीतेंच्या अर्जावरती सूचक अनुमोदक म्हणून सही करणाऱ्या नगरसेवकांची प्रदेश स्तरावरती दखल घेण्यात आली आहे। प्रदेश स्तरावरून या नगरसेवकांबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे विचारणा करण्यात आली। या जागेवर शिवसेनेचे दराडे अधिकृत उमेदवार असतील। गीतेंनी त्यांचा अर्ज मागे घेतला नाही तर या निवडणुकीमध्ये मोठी रंगत येणार आहे। गीतेंचा अपक्ष अर्ज कायम राहिल्यास त्यांना भाजप नगरसेवकांचा पाठिंबा आहे असा संदेश जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे भाजप आता गीतेंबाबत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे असतील आणि आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे नेते गिरीश भाऊ असतील, यांची आणि माझी पूर्वी चर्चा झाली होती। ही निवडणुकीत मला उमेदवारी देण्याचा त्यांनी शब्द दिलेला होता। त्यामुळे मी आज ह्या निवडणुकीचा भारतीय जनता पार्टीतर्फे फॉर्म भरतोय। कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। मुकुल, नाशिक म्हटलं की निवडणूक कोणतीही असो, शिवसेना आणि भाजप यांच्यातली रस्सीखेच ही कायम ठरलेली असते आणि तेच चित्र आता विधान परिषदेच्या वेळी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। दराडेंसाठी जागा सुटली आहे, गीतेंनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। महायुती यातून कसा मार्ग काढणार आहे? गणेश गीते यांनी शनिवारच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरला होता। तोपर्यंत नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नव्हता। काल रात्री उशिरा नरेंद्र दराडे यांची महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणजे शिवसेनेचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली होती आणि आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। त्यासाठी महायुतीच्या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहतील। मात्र तत्पूर्वी गणेश गीते यांनी जो अर्ज दाखल केलाय त्यावर 10 भाजपच्या नगरसेवकांनी सही केलेली आहे सूचक या कारणाने। परंतु आता स्थानिक जे पदाधिकारी आहेत भाजपचे त्यांना याबाबत कुठल्याही स्वरूपाची माहिती नसल्याचं समोर येत आहे। प्रदेश स्तरावरून ज्यावेळेस त्यांना विचारणा करण्यात आली की ह्या नगरसेवकांनी कसा सूचक म्हणून सही केली, कोणाच्या सांगण्यानुसार केली, तर त्याचं उत्तर स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे नव्हतं। त्यामुळे आता वरिष्ठ पातळीवरून याची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे। त्याचबरोबर ज्या नगरसेवकांनी सूचक म्हणून सह्या केलेल्या आहेत त्यांना देखील विचारणा केली जाणार आहे। आता भाजपचा ही खेळी आहे की भाजप यामुळे अडचणीत येणार आहे, महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार आहे, हे माघारीच्या दिवसापर्यंत स्पष्ट होईल। कारण गणेश गीते यांनी जर माघार घेतली नाही तर भाजप पुरस्कृत म्हणून त्याला गणेश गीते यांना पुढे आणणार की बंडखोर म्हणून ते पुढची निवडणूक लढवणार यावर या निवडणुकीचं संपूर्ण गणित अवलंबून असणार आहे। त्यामुळे माघारीपर्यंत हा सस्पेन्स आता वाढला आहे। निश्चित। मुकुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।